नवीन गोष्ट करायची म्हटली ना की पसारा होणारच. काय तो तुम्ही बघाच आता. हा सगळा पसारा झालाय तो फक्त आणि फक्त ह्या एका वड्यामुळे. आणि ते वडे करणं तर मस्ट होतं, कारण प्रोटीन रिच नाश्ता प्रत्येकाला एक दिवस तरी पाहिजेच आठवड्यातून. म्हणून मी म्हटलं चला, रोज नाही जमलं तरी आपण एक दिवस काहीतरी वेगळं करू शकतो. तर मी कांदा टाकून एक वड्याचं बॅटर तयार केलेलं होतं, पण देवला कांदा टाकलेलं बॅटर आवडत नाही, म्हणून मी त्यासाठी वेगळं करत होती. तर इथे मी रात्रभर भिजत टाकलेली चण्याची डाळ घेतली होती, त्यामध्ये लसूण टाकलं, हिरवी मिरची टाकली आणि कोथिंबीर टाकली होती. आणि त्याला आलं वगैरे नाही आवडत, म्हणून म्हटलं चला जाऊ दे, तेवढं तर खातोय ना, म्हणून ते स्किप केलं. आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. आणि तुम्हाला सांगते, मीठ तेव्हाच टाकायचं जेव्हा आपल्याला ते लगेच करायचं असतं, आणि मला इथे लगेच करायचं होतं म्हणून मी मीठ टाकलं. आणि अशा प्रकारे आहे ना वडे बिना पाण्याची आपल्याला डाळ दळायची, तेव्हाच अशा प्रकारचे वडे तयार होतात. पाणी टाकलं तर खूप जास्त पाणी सुटतं आणि कुरकुरीतपणा येत नाही त्याला. आणि इथे मी देवला वडे खायला दिले होते, आणि हीच ती प्लेट आहे जी मी सोनी गिफ्ट गॅलरीतून आणली होती. आणि हा तो टिफिन बॉक्स आहे जो की मी सोनी गिफ्ट गॅलरीमधूनच आणलेला, सेलमध्ये मला फक्त 300 रुपयाला पडला. अशी याची मार्केट प्राईस काय आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि देवला मी इथे टिफिन भरून देत होती. आणि पूर्ण शॉपिंगचा व्लॉग आलेला आहे, तो खाली मी टॅग करते व्हिडिओमध्ये. नंतर इथे एका कस्टमरचं मंगळसूत्र आलेलं होतं, मी ते ओपन करून बघत होती. म्हटलं हँडओव्हर करायच्या आधी आपण एकदा प्रॉपर आहे की नाही बघितलेलं बरं. तर मग कसं वाटलं आजचा दिवस मला कमेंट करून